महाराष्ट्रातील इयत्ता 1ली ते 5वी मराठी माध्यमातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीनं शिकवण्याच्या निर्णयाविरोधात आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। हा निर्णय महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेवर आघात करणारा असून तो राज्यघटनेतील मूल्यांशी विसंगत असल्याचे युवा महासंघाने स्पष्ट केले। हिंदीसह सर्व भाषांचा सन्मान आहे, परंतु सक्ती नाही। युवा महासंघाच्या केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की हिंदीसह सर्व भाषांचा आम्ही सन्मान करतो, मात्र मातृभाषा मराठीला डावलून दुसऱ्या भाषेची सक्ती करणे योग्य नाही। ही भाषा महाराष्ट्राचा आत्मा आहे, तिच्या अस्मितेला नख लागू देणार नाही। राज्य सरकारने मागे घेतलेले आश्वासन पुन्हा फसवणुकीकडे त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी लादली जाणार नाही, असे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून याआधी आश्वासन देण्यात आले होते। मात्र अलीकडेच राज्य सरकारने 20 विद्यार्थ्यांची अट घालून हिंदी शिकवण्यासंबंधीचे शुद्धीपत्र काढल्याने विरोधाला तोंड फुटले आहे। सोलापूरमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष साथी विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। शिष्टमंडळात विक्रम कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, अमित मंचले, सनी आमाटी, किशोर झेंडेकर, पांडुरंग म्हेत्रे आदींचा समावेश होता।